कुणबी महोत्सव समिती भिवंडीच्या वतीने नुकताच दुगाडफाटा येथे कुणबी महोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राउंडचे भूमिपूजन करण्यात आले। येणाऱ्या मार्च महिन्यात कुणबी महोत्सव भरवणार असल्याची माहिती देखील भूमिपूजन प्रसंगी कुणबी महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे। कुणबी समाजाच्या रूढी, परंपरा, संस्कृती व इतिहासाची ओळख तरुण पिढीला व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक पारंपरिक मूल्ये लुप्त होत चालली असून अशा महोत्सवांच्या माध्यमातून समाजाची ओळख जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या कुणबी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कला, लोकनृत्य, समाज प्रबोधनपर उपक्रम व विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे। या महोत्सवामुळे समाजात एकोपा वाढण्यास मदत होईल असा विश्वास देखील यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे। तर या भागातील जे तरुण आहेत, जे तरुण कुणबी बांधव आहेत, यांनी एकत्र निर्णय घेतला की आपण ह्या वर्षी कुणबी महोत्सवाला सुरुवात करू आणि अखंडपणे ते चालू ठेवूया। यामध्ये कुणबी समाजाचं संस्कृती जे असेल त्याचबरोबर समाज बांधव एकत्र येतील यासाठी हा महोत्सव इथे करण्यात येणार आहे आणि ह्या महोत्सवाच्या माध्यमातून भविष्यामध्ये पुढील ज्या काही वाटचाली असतील त्या आम्ही येत्या काही दिवसामध्ये ठरवणार आहोत। त्यासुद्धा कुणबी समाजाच्या हिताच्या असतील असे मी आज इथे व्यक्त करतो माझे मनोगत। भाऊ, आणि या ठिकाणी जे 25 जानेवारी आज या ठिकाणी भूमिपूजन झाले ग्राउंडचं, नेमकं कधी असणार आहे, कधी आपला महोत्सव भरवणार आहात आपण, त्याची रूपरेषा कशा प्रकारची आहे आणि समाज बांधवांना आपण काय आव्हान या माध्यमातून करणार असाल? मागच्या रविवारी आम्ही पहिली मीटिंग घेतली, त्यामध्ये तारीख ठरवण्यात आली होती 26, 27, 28, परंतु कदाचित थोडा उशीर होते तर त्याच्या अगोदरसुद्धा तारीख घेण्यात येईल। ते आज किंवा उद्यामध्ये ती मीटिंगमध्ये ठरवण्यात येईल। त्याचबरोबर कुणबी बांधव एक होण्यासाठीच हा महोत्सवचे आयोजन केले आहे आणि सर्व कुणबी बांधवांना विनंती आहे की आपण या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे। तसेच आपल्या या कुणबी बांधवांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण या माध्यमातून मांडू शकता, त्यावर आम्ही सुद्धा काम करणार आहोत। काय सांगाल कशा प्रकारे? सर्वांना जय कुणबी। मागील सन 2016-17ला आपण याच परिसरामध्ये कुणबी महोत्सव साजरा केला होता। त्यानंतर कोरोनाचा काळ आला, त्यामुळे काही कारणास्तव मधल्या काळामध्ये आपण कुणबी महोत्सव साजरा करू शकलो नाही। कुणबी महोत्सव साजरा करण्याचा एकमेव उद्देश आणि आधुनिक युगामध्ये नवीन जी पिढी आहे आपली समाजाची, त्या काही आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती जी आहे ती विसरत चाललेली आहे, ती पुन्हा कुठेतरी आपल्या संस्कृती आपली जपली पाहिजे हा एकमेव उद्देश। आणि ह्या परिसरातील संपूर्ण आपला कुणबी बांधव जो आहे तो एकत्र राहायला पाहिजे, एक संघ राहायला पाहिजे। या परिसरातल्या अडीअडचणी किंवा आपलं जे काही डेव्हलपमेंट बाकी आहे हे डेव्हलपमेंट एकत्र येऊन आपण करू शकतो हा एकमेव उद्देश ठेवून हा कुणबी महोत्सव या संपूर्ण परिसरातील आता नवीन जी पिढी आहे या सर्वांच्या माध्यमातून आणि आपण करण्यास ठरवलेले आहे। आणि सर्वांनी या कुणबी महोत्सवामध्ये आपण स्वतःहून सहभागी होऊन यथाशक्ती कॉन्ट्रीब्युशन देखील करावं, म्हणजे जेणेकरून या महोत्सवाला आपला हातभार लागेल आणि आपण चांगल्या पद्धतीने हा कुणबी महोत्सव साजरा करू शकतो। जय कुणबी। उद्देश काय आहे तुमचा? जय कुणबी, जय शिवराय। गेल्या अनेक वर्षापासून कुणबी समाजाचा संस्कार, संस्कृती ही जी काय चालत आलेली आहे आणि ही पुढे अशीच चालावी याकरता मधल्या काळामध्ये कुणबी महोत्सवाचं आयोजन केलं होतं, परंतु करोनाच्या काळामध्ये त्याला व्यत्यय आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील सर्व तरुण मंडळांनी हा विषय डोक्यामध्ये घेतला आणि पुन्हा एकदा आपल्याला कुणबी महोत्सव चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न केला आणि आजचा पहिला दिवस त्याचा की त्याचं भूमिपूजन आपण आज करतोय। कुणबी समाजाचं एकूणच रोजचं दैनंदिन जीवन आहे आणि संस्कृती आहे, ती येणाऱ्या पिढीला कळावी। कुणबी समाजातले आदर्श आहेत, समाजामध्ये चांगल्या चांगल्या पदावर, पोस्टिंगवर कुणबी समाजाचे अधिकारी आहेत, विविध क्षेत्रामध्ये नाव कमावलेले सगळेजण आहेत। ते सगळ्यांचं इथे एक चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत मेसेज जावा आणि म्हणून कुणबी समाजानेच समाजाच्या उत्थानासाठी केलेला महोत्सव आहे आणि म्हणून सगळेजण एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वी करतील या निमित्ताने सर्व कुणबी बांधवांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी तन मन धनपूर्वक या कुणबी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।
सर काय सांगाल, कुणबी महोत्सवाचे ग्राउंडचं आज भूमिपूजन झालेलं आहे, कशा प्रकारचं आयोजन नियोजन असणार आहे आणि समाज बांधवांना आपल्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल? सर्वांना जय कुणबी. मी डॉक्टर निलेश जाधव. आपला हा कुणबी महोत्सव घेण्याचा उद्देश एकच आहे की सर्व समाज बांधव हे आपले एकत्र आले पाहिजेत. त्याचबरोबर आपला कुणबी महोत्सव आता सांगितल्याप्रमाणे की आधी पण चालू होता, कोरोनाच्या कारणास्तव तो बंद झाला होता, परंतु तो आता पुन्हा आपण चालू करतो आहे. आणि हे करण्यासाठी सर्व युवक जे आहेत, जसे की विश्वास पाटील असतील, पवनदादा असतील, राजू भाऊ असतील, दीपकदादा असतील, वकील साहेब आहेत, हे तरुण आता हे करतायत. आणि याचं जे असणार प्रयोजन जे असणार आहे ते 27, 28, 29 मार्च असं एकंदरीत तारीख आहे. परंतु काही गोष्टींनुसार आपण ती मागे पुढे करू शकतो, जसं नियोजनामध्ये पुढच्या बैठकीमध्ये होईल त्याबद्दल. त्याचबरोबर आपण ज्या आपल्या कुणबी समाजाच्या काही रूढी, चाली, परंपरा, संस्कृती जी आहे, हे नवीन जी मुलं आहेत, जे कॉन्व्हेंटला वगैरे जातात, इंग्लिश मिडियमला जे मुलं आहेत, त्यांना आज माहिती नाही आहे काय खेडंगाव असतं. तर ह्याची ही जी आपली कुणबी संस्कृती आहे ही आम्ही इथे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. सर ज्या प्रकारे आज बघत आहेत की आपली जी मुलं आहेत, आपली जी तरुण पिढी आता फक्त मोबाईलमध्ये व्यस्त आहे, इतर काय याच्यामध्ये व्यस्त, पण आपला काय उद्देश या महोत्सवाच्या माध्यमातून असणार आहे? जय कुणबी. सर्वांना नमस्कार. हा जो महोत्सव असणार आहे, हा महोत्सव अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह आपण काम करणार आहे त्याच्यामध्ये. आताच आपले माझे मित्र डॉक्टर निलेश जाधव बोलले, राजूभाऊ असतील किंवा विविध मान्यवरांनी त्यांचं मत मांडले. याच्यामध्ये आपल्याला आता ग्लोबलायझेशनमुळं नवीन पिढी जी आहे ती खेडेगाव, खेड्याचा कल्चर, इथला पर्यावरण या संदर्भात पूर्णपणे अनभिज्ञ आहे. तर त्यांना कुणबी कल्चर काय आहे, त्या कल्चरची एक सांगोपांग माहिती मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जी काही समाजाला उपयोगी अशी कामं आहेत, ती कामामध्ये आपण युवकांना समाविष्ट करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणून आपण सर्वांनी ऑर्गनाइज फॉर्ममध्ये या महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येऊन पुढं खूप चांगली कन्स्ट्रक्टिव्ह कामं होतील अशी मला आशा वाटते. काय आवाहन कराल आपण समाज बांधवांना? सर्व समाज बांधवांनी मोठ्या दिलाने, ते कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे असोत, कुठल्याही विचारांचे असोत, लेफ्टिस्ट असतो, रायटिस्ट असतो, कम्युनिस्ट असो, व्हॉट एव्हर दे हॅव पॉलिटिकल अजेंडा, बट दे मस्ट कम. त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन याच्यामध्ये एका दिलाने सहभाग घेतला पाहिजे आणि समाजाचं उत्थापन केलं पाहिजे, या मी आवाहन करेन.